ह्या कलाकृती ज्या घडल्यात त्या माझ्या आयुष्यातल्या काही अपघातांनी घडलेल्या ह्या कला. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी या कलाकृती घडवण्यासाठी निर्माण करण्यासाठी दिलेला हा आशीर्वाद आहे. तर माझे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे दुर्लक्षित झालेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचा तो 40 दिवसाचा संघर्ष लपवला जातो. का? धाडस नाहीये, धाडस नाही म्हणण्यापेक्षा दम नाहीये. ज्या ह्या 6 कलाकृती आजपर्यंत घडल्या गेल्या यामध्ये मी कधीच कुठंच कॉपी पेस्ट केलं नाही. छत्रपती शिवराय जगातला एकमेव पिता असा आहे जो आपला पुत्र जिवंत असताना सुद्धा त्याच्या मृत्यूनंतरून क्रिया करणारा. संभाजी महाराजांनी गाजवलेली ती 120 मैदानं दाखवायची, त्यांच्या त्या 120 लढाया दाखवायच्या ज्या आजपर्यंत जाणून बुजून झाकल्या गेल्यात, दडपल्या गेल्यात. आणि माझ्यासोबत ते शिल्प मी ज्यावेळेस वाल्यातून रायगडाला मला घेऊन जायचं होतं, खिशात पैसेच नव्हते मला रायगडाला जायचं. पण माझी इच्छाशक्ती 3 किलोमीटरचा टप्पा मी जाताना ॲक्टिव्हवर गेलो तो एकटा होतो. मी एकटा नव्हतो. छत्रपतींनी माझ्या पाठीमागं खूप मोठी फौज निर्माण केली. मला तिथं मी एकटा आलोय हा भास मला झालंच नाही, वाटलं पण नाही. नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. चित्रपट, मालिका, कलाकारिंग बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या, पण आज आपण अशा वेगळ्या कलाकाराला भेटतोय की जो छत्रपती शिवाजी महाराजांवरती बरेचसे शिल्प तयार करतात. एक शिल्पकार, एक चांगला नवोदित शिल्पकार एक तयार होतोय आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. अतुल नाझरे. जय शिवराय. जय शिवराय. अतुल दादा नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी पाहतोय तुमचं की सोशल मीडियावरती किंवा तुमच्या घरीमध्ये मी आलो होतो, बरेचसे शिल्प त्यांनी वेगळ्या पद्धतीने साकारलेले आहेत. तर खरं तर ते जाणून घेण्यासाठी आज खास हा सगळी मुलाखत आहे. दादा तुम्ही नक्की ह्या गोष्टीचं काही शिक्षण घेतलंय? म्हणजे आता शिवाजी महाराजांचं जे काय मोठं तुम्ही रायगडावरती एक मोठं शिल्प तयार केलं आणि त्याचा बऱ्याच लोकांना ते आवडलं, तर त्या शिल्पाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. सगळ्यात मुळात माझं ह्या शिल्पकलेमधलं कोणत्याही प्रकारचं ऑफिशियली शिक्षण झालेलं नाही आहे. ह्या कलाकृती ज्या घडल्यात त्या माझ्या आयुष्यातल्या काही अपघातांनी घडलेल्या ह्या कलाकृती आहेत. मी 20 वर्ष कमर्शियल फोटोग्राफी करत होतो. बरोबर. त्यातून मी कोलांटी मारली गेली. एक गणपती बनवण्याचं वेड मला लागलं आणि त्यातून मी छत्रपती शिवरायांचा आणि माझं म्हणजे मी 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांच्या चरणाचा कुठंतरी दास असेल, एक छत्रपती शिवरायांचा त्या काळातला एक निष्ठावंतच मावळा असेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी या कलाकृती घडवण्यासाठी निर्माण करण्यासाठी दिलेला हा आशीर्वाद असं मी म्हणतो. यासाठी मी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन कमर्शियली याचं प्रशिक्षण घेतलंय असं काही नाही. कारण की माझा जो कला निर्मितीचा जो प्रवास आहे
म्हणजे अ पासून उ पर्यंत तो संपूर्णतः एक संघर्षाची ती गाथा आहे. बरोबर. माझ्यातून छत्रपतींच्या आशीर्वादाने 6 कलाकृती घडल्या गेल्या. त्या 6 कलाकृतींच्या पाठीमाग 6 गोष्टी आहेत. 6 गोष्टींच्या पाठीमाग खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे तुम्ही राहायला वाल्ह्याला आहेत. वाल्ह्यापासून जी काही ह्या प्रवासाची सुरुवात झाली म्हणजे आता वाल्हे पुरंदर आपलं ऐतिहासिक भूमीच आहे. वाल्मिकी ऋषींचं गाव आहे. त्यातून मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं कसं प्रेरणा मिळाली किंवा यातून कसा तुम्हाला अभ्यास करता आला सगळ्या गोष्टींचा? सगळ्यात महत्वाचं पुरंदर ही जी भूमी आहे ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान आदर्श आहेत. कारण की छत्रपती शिवरायांचा इतिहास हा जगाला ज्ञात आहे. म्हणजे एवढ्याशा बारक्या मुलाला जरी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज की तो छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत अख्खा इतिहास घडघड 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 सांगतो, गर्वाने सांगतो. पण दुसरी बाजू बघितली तर माझे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे दुर्लक्षित झालेच ही वेदना आहे. कारण की शंभूराजांना ज्या आईने पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांसारखा दिव्य तेजस्वी पराक्रमी कर्तृत्ववान पुत्र निर्माण केला, त्याच आजीने म्हणजे मासाहेब जिजाऊंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक अग्निदिव्य तेजपुंज एक व्यक्तिमत्व तयार केलं होतं, घडवलं होतं. ज्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी म्हणजे काय हो? गीतेचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. त्याला भावार्थ दीपिका म्हणलं जातं. ज्ञानेश्वरांनी ज्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली त्याच वयात माझ्या धर्मवीर, मी माझ्या म्हणतो आणि माझ्याच म्हणणार, माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्व आकलनीय बुद्धीने बुधभूषण सारखा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला. तो तत्वज्ञानाचा खूप मोठा खजिना. माझे शंभूराजे काय आहेत? अहो, ज्यांचं 16 भाषांवर प्रभुत्व आहे, तो ज्ञानाचा महासागर आहे. पण शंभूराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही तळाशिवाय, कोणत्याही तडजोडीशिवाय 120 लढाया लढल्या गेल्या. त्या कोणत्याही तळाशिवाय ते जिंकल्या. माझा शंभूराजा एक वेदना होते. जगातला एकमेव सर्वोच्च राजा आहे की ज्याचा अंत एकदम वेदनादायी झालेला आहे. मृत्यू म्हणजे काय हो? एका क्षणात तो घेऊन जातो. पण माझा शंभूराजा 40 दिवस त्या वेदना भोगत होते. मला महाराजांच्या, शंभूराजांचा जो 337 वर्षाचा जो संघर्ष आहे, आजपर्यंत कोणत्याही चित्रपटांमध्ये घ्या किंवा कोणत्याही लेखकाने लिहिलेल्या कादंबरीमध्ये घ्या, प्रत्येक ठिकाणी
त्यांचा तो 40 दिवसाचा संघर्ष लपवला जातो का? धाडस नाहीये, धाडस नाही म्हणण्यापेक्षा दम नाहीये. कारण की तो जो संगमेश्वराला पकडल्यापासून त्या वडूला पेटलेल्या चितेपर्यंतचा तो धगधगता इतिहास ऐकण्याची ना मनस्थिती आपल्यात राहिलेली नाहीये. आजपर्यंत माझ्या शंभूराजाला बरेच डाग लावण्याचा प्रयत्न केला. जर महाराजांनी मला इथून पुढे आयुष्य दिलं, आजपर्यंत आपण सगळीकडे फिरत असताना शिवसृष्टी बघतो, छत्रपती शिवरायांचा गुण गौरव प्रत्येक कलाकार आपल्या कलाकृतीमध्ये करत असतो, दाखवत असतो. पण एक खंत आहे, माझ्या शंभूराजांची चा जीवनपट दाखवणारी या भूतलावर एकही शंभूसृष्टी नाही आहे. तर महाराजांनी मला ताकद दिली, आदेश केला, तर माझ्या डोक्यामध्ये शंभूराजांच्या जन्मापासून म्हणजे किल्ले पुरंदरापासून ते 3 फेजमध्ये मला त्यांचा जीवनपट दाखवायला जमेल, आवडेल. त्या 3 फेजमध्ये मला दाखवणार काय, आजपर्यंत काय जे दाखवलं गेलं नाही ते मला दाखवायचंय. मी माझ्या आयुष्यात ज्या ह्या 6 कलाकृती आजपर्यंत काढल्या गेल्या, यामध्ये मी कधीच कुठंच कॉपी पेस्ट केलेलं नाही. आज जे सर्रास चाललं जातं, याचं काहीतरी चोर, त्याचं काहीतरी चोर, आणि काहीतरी नवीन कलाकृती निर्माण करून आपला लेबल लावून ते पुढं सरकवण्याचं जे कृत्य घडलं जाते, ते मला तसं करायचं नाहीये. कारण की मी ज्यावेळेस हे कार्य करत असताना मी स्वतःसाठी आचारसंहिता घातलेली आहे. आचारसंहिता फक्त ही इलेक्शनसाठी नसते, स्वतःसाठी पण आचारसंहिता असली गेली पाहिजे. बरोबर. मला शंभूराजांच्या त्या जीवनपाठामध्ये त्यांच्या किल्ले पुरंदराच्या वर झालेल्या त्यांच्या जन्मापासून फर्स्ट फेजमध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंत ज्या काही घटना घडल्या गेल्या त्या मला दाखवायच्या. त्यात एक पॉइंट, महत्वाचा मुद्दा जर सांगायचं म्हणलं तर एक सगळ्यांना प्रकरण माहिती आहे, आग्रा सुटका. आता मध्यंतरी एक पिक्चर येऊन गेला, आग्रा सुटकेवरच तो पिक्चर होता. मला जे आग्रा सुटका आपल्याला सगळ्यात ज्ञात काय हो, छत्रपती शिवराय आणि शंभूराजे 9 वर्षाचे होते, आग्र्यामध्ये गेले, त्या औरंग्याच्या दरबारात गेले, नजरेला नजर देऊन बघितले. औरंग्याने शंभूराजांना, छत्रपती शिवरायांना अटक केली, कैदेमध्ये ठेवले. महाराज आजारी पडले, पेटाऱ्यामध्ये बसले आणि पेटाऱ्यांमधून बाहेर पडले. झाली का आग्रा सुटका? एवढं सोपं प्रकरण आहे ते. त्यामध्ये मला जे भासते, भास होतो, त्यामध्ये मला राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी, राजगड ते तो आग्रा प्रवास मला दाखवायचा आहे. महाराज असे तसे त्या आग्र्यामध्ये गेले नव्हते, शाही लवाजम्यासहित त्या आग्र्यामध्ये गेले होते. तो मला प्रवास दाखवायचा आहे. त्या औरंगजेब पण असा आयरा गायरा नत्तू गायरा नव्हता, तो सम्राट होता. त्याच्या समोर छत्रपती शिवराय जाणार होते. औरंगजेब मध्ये 4000 मनसुबदार ठेवणारा तो होता, सम्राट होता. म्हणजे मला तो ते आग्र्याच्या दरबाराचं जे पिक्चरायझेशन माझ्या डोळ्यासमोर होतं, त्यामध्ये तो भव्य दिव्य आग्र्याचा दरबार दाखवायचा आहे. त्या 4000 मनसुबदारांनी माना खाली घातलेल्या दाखवायच्या, आणि त्यात एक सिंह
आणि त्याचा छावा हो. ताठ मानेन त्या औरंग्याच्या नजरेत नजर घातलेला तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येत असतो. त्यानंतरून महाराजांना झालेली अटक दाखवायची आहे. मग महाराजांचं ते आजारपण दाखवायचंय जे सर्व सुट आहे. त्यानंतरून महाराजांची ती आग्रा सुटका दाखवायची आहे. बरोबर. त्यानंतर छत्रपती शिवराय आणि आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आग्र्यावरून राजगडावर एकत्रित गेलेले नाहीयेत, ते पण मला दाखवायचं आहे. छत्रपती शिवराय आग्रा ते राजगड हा स्वतंत्ररित्या प्रवास केलाय, तो प्रवास मला दाखवायचा आहे. शंभूराजांचा मथुरा. छत्रपती शिवराय जगातला एकमेव पिता असा आहे की जो आपला पुत्र जिवंत असताना सुद्धा त्याच्या मृत्यूनंतरून क्रिया करणारा तो पिता आहे. तो पिता मला दाखवायचा आहे. शंभूराजांचा मथुरा ते राजगड तो प्रवास मला दाखवायचा आहे. मग तिथून राज्याभिषेकापर्यंत माझा हा पहिला फेज असेल. सेकंड फेज मध्ये संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर ते माझ्या शंभूराजांना त्या संगमेश्वराला केलेल्या अटकेपर्यंतचा तुम्हाला प्रवास दाखवायचा आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी गाजवलेली ती 120 मैदानं दाखवायची, त्यांच्या त्या 120 लढाया दाखवायच्या, ज्या आजपर्यंत जाणून बुजून झाकल्या गेल्यात, दडपल्या गेल्यात आणि माझ्या शंभूराजांना कलंकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थर्ड फेज मध्ये मला तो 40 दिवसांचा शंभूराजांचा प्रवास दाखवायचा आहे. शंभूराजांना झालेल्या त्या 40 दिवसातल्या वेदना मला दाखवायच्या. त्यांच्या प्रत्येक सांडलेल्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब मला पूर्ण करायचा. हे सगळं करत असताना माझ्या डोक्यामध्ये एक 500 फ्रेम्स आहेत. 500 कलाकृतींचा तो भव्य दिव्य माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास मला जगासमोर आणायचा आहे. आजपर्यंत ज्या हरामखोरांनी माझ्या शंभूराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, शंभूराजांवर बोट उचलण्याचा प्रयत्न केलाय, त्या अवलादींची बोट मला छाटायची आहेत. नक्कीच तुमच्या म्हणजे तुमचं काम, अभ्यास आणि थोडी निष्ठा आहे, त्यातून नक्कीच ते उभं राहील, सगळ्यांची मदत राहील त्याच्यामध्ये. पण जेव्हा पहिलं तुम्ही शिल्प केलं, जे रायगडावरती गेलं आणि सगळ्यांच्या समोर आलं, तर तो प्रसंग काय होता नक्की आणि त्याच्यासाठी काय तयारी केली होती सगळ्या गोष्टींची? मागाशीच मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने मी इकडं जे आलेलो आहे त्या अपघाताने आलेलो आहे. म्हणजे अशा कोलांट्या गटांगळ्या खात इथपर्यंत आलेलो आहे. तो दिवस मला आठवतोय. 5 जून 2023 सकाळचा 6चा प्रसंग. माझं गाव जेजुरीपासून 10 किलोमीटर वाल्हे हे गाव आहे. माझ्या गावापासून रायगडचं अंतर हे 160 ते 70 किलोमीटरच्या दरम्यानचं आहे. मी छत्रपती शिवरायांचं एक अश्वारूढ शिल्प मी निर्माण केलं होतं. ते शिल्प असं म्हणजे आपण फिरत असताना छत्रपती शिवरायांची हजारो घोड्यांवरची शिल्प बघत असो, तर मला शिल्प वेगळंच करायचं होतं. त्या शिल्पामध्ये अश्वाच्या पायातल्या नालेच्या खिळ्यापासून ते महाराजांच्या डोक्यावरच्या मंदिरापर्यंत, म्हणजे ज्याला जिरे टोप हा अपभ्रंश झालेला आहे, त्या जिरे टोपातल्या शिरपेचाच्या मोत्यांच्या लटकणीपर्यंतचा तो सगळा तो जिवंतपणा मला द्यायचा होता. मी इकडं आलो ते मला मृत शिल्प करायची नव्हती, मला छत्रपतींना दाखवायचं होतं, ते जिवंत शिल्पांमधून मला दाखवायचं होतं.
ते शिल्प मी ज्यावेळेस वाल्यातून रायगडाला मला घेऊन जायचं होतं, खिशात पैसेच नव्हते, मला रायगडावर जायचं होतं. पण माझी इच्छाशक्ती ती अपार होती. माझं ते शिल्प माझ्याकडे एक ऍक्टिव्ह होती, जिचा नंबर MH12 FN 6018. त्या गाडीची अवस्था संदीपजी अशी होती की जिला लाईट नव्हती आणि जिला ब्रेक पण नव्हते. आणि ते मला शिल्प त्या वरंध्याच्या नागमोडी वळणातून मला रायगडाला घेऊन जायचं होतं. रायगडावर गेल्यावर माझ्याकडं ती छत्रपतींच्या शी असणारी निष्ठा, रायगडाशी असणारे इमान, रायगडाच्या पायथ्यावर गेल्यावर मला प्रश्न पडला होता, आता हे 3 फूट उंचीचं 30 किलो वजनाचं शिल्प पायरी मार्गावरून मी गडावर कसा घेऊन जाणार, ते मला कोडं पडलं होतं. पण तितक्यात श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर यांची रोपवेच्या पायथ्याला त्यांची माझी गाठभेट झाली. त्यांना ते शिल्प दाखवलं. त्यांनी मला रायगडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था करून दिली. रायगडावर पोहोचल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाला ते काहीतरी वेगळं जाणवलं, वेगळं भासलं. त्या उत्सुकतेपोटी त्यांनी माझी एक मुलाखत घेतली, ती खूप व्हायरल झाली. त्या रोपवे पॉइंट पासून माझा जो प्रवास चालू झाला, तो प्रवास असा होता, रायगड रोपवे, राणीवसा, शिरकाई, राजसदर आणि जगदीश्वर, हे जे सरासरी अंतर काढलं गेलं तर 3 किलोमीटरचा तो टप्पा होता. आणि ते 3 किलोमीटरचा टप्पा मी जाताना ऍक्टिव्हवर गेलो, तो एकटा होतो. आणि एकटा नव्हतो, तर छत्रपतींनी माझ्या पाठीमागं खूप मोठी फौज निर्माण केली होती. मला तिथं मी एकटा आलोय हा भास मला झालंच नाही, वाटलं पण नाही. संदीपजी ते शिल्प मी राजसदरीला मुजरा करून होळीच्या माळावरून जगदीश्वराला चाललो होतो. पलीकडं मर्दानी खेळ रंगले होते. ते शिल्प अश्वारूढ होतं, ते शिल्प माझ्या डोक्यावर होतं. चालताना असा भास निर्माण होत होता की साक्षात छत्रपती शिवराय तिथं असल्याचा भास निर्माण करणारं ते शिल्प होतं. तो प्रसंग श्रीमंत युवराज्ञी संयोगिता राजे म्हणजे संभाजी महाराजांच्या सौभाग्य होते. त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी तिथून अनाउन्समेंट करायला लावली की साक्षात छत्रपती शिवराय हा मार्दानी खेळांचा आखाडा पाहण्यासाठी श्रीमान रायगडावर उपस्थित झाले. तो प्रसंग मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तिथून मी जगदीश्वराला गेलो. जगदीश्वराला गेल्यावर आपल्याकडे एक कोणत्याही देवाला गेल्यानंतरून एक आपल्याकडं प्रथा आहे, परंपरा आहेत किंवा भाबड्या आशा आहेत की देवाकडे गेल्यावर काहीतरी मागायची, त्याला आपण त्याला देण्याच्या ऐवजी आपण त्याला मागायचं. मी त्याला गाऱ्हाणं घातलं की जगदीश्वरा, मी इतक्या अडचणीतून हे शिल्प तुझ्या सामोऱ्यात घेऊन आलेलो आहे. तो 350वा राज्याभिषेक होता. मला पुढच्या वर्षी म्हणजे 351व्या राज्याभिषेकाला अशी काहीतरी एक कलाकृती माझ्या हातून तू घडवून घे की ज्याचा हेवा मला नाही, अखंड जगाला, या सृष्टीला वाटला गेला पाहिजे. मग तिथून मी ते शिल्प, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, मी एकटा गेलो होतो, काही सामान घेऊन गेलो नव्हतो, मला रायगडावर मुक्काम करायचा होता. आता नगरकरांवर जाऊ, तिथं सदरीच्या आसपास कुठेतरी जागा पकडू, मुक्काम करू. पण ते नियतीला काहीतरी वेगळंच घडवायचं होतं, करायचं होतं. त्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने 350 वर्षानंतरून गडावर एक कीर्तन पार पाडलं जाणार होतं. छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनांमध्ये स्वतः बसायचे आणि
तो दिवस असा होता, 350वा तो राज्याभिषेक होता आणि 350व्या राज्याभिषेकानिमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशजांचं 350 वर्षानंतर जगदीश्वराच्या त्या रावळामध्ये कीर्तन पार पाडलं जाणार होतं. महाराजांनी म्हणजे देवकरांनी मला आदेश केला की छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांच्या सामोऱ्यात बसून कीर्तन ऐकायचे. त्यांनी मला आदेश केला, हे शिल्प घेऊन संध्याकाळी जगदीश्वराच्या रावळामध्ये घेऊन ये. म्हणजे आम्हाला पण तो प्रसंग भास आम्हाला पण निर्माण होतो, त्याची अनुभूती आम्हाला घेता येईल. ते कीर्तन पार पडलं, मनाला खूप समाधान वाटलं, काहीतरी जीवनाचं सार्थक झालं. क्या बात आहे. ते शिल्प खूप आवडलं, म्हणजे खूप त्यातलं बारीक काम असेल, डिटेलिंग असेल, म्हणजे खरं खरं ते राज्याभिषेक चालू आहे की काय, जसं एखाद्या मोठ्या सिनेमात आपण मिनिएचर करतो आणि त्याच्या कॅमेऱ्याने टिपतो आणि ते खरं वाटतं, तसंच नजरेला हे हावभाव की आपण त्यातच आहोत का असं तो भास निर्माण होतो. पण हे करताना आता ह्याचं मटेरियल कुठलं कुठलं वापरलं किंवा कोण सहकारी त्याच्या मदतीला होते, त्याला किती कालावधी गेला सगळ्या कामांना, की त्याचा संदर्भ कसा घेतला, कसा अभ्यास केला त्याचा? जे अश्वारूढ शिल्प तयार करत असताना ते शिल्प आपण रेक्झिन फायबरमध्ये निर्माण केलं. मला त्या अश्वाला जिवंतपणा, म्हणजे शिल्पाला जिवंतपणा देण्यासाठी पहिल्यांदा मला अश्व जिवंत करायला, पायातली नाल मी आमच्या गावातल्या लावाराकडे जाऊन ती तयार केली, तिला खिळे मारले, घोड्याचं मानेवरचं आयाळ असेल, शेपटी असेल, त्याला रिअल केस देण्याचा प्रयत्न केला, त्याला मोरखी दिली, लगाम दिली. छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये पहिल्यांदा खरी खुरी लखलखणारी तळपणारी तलवार दिली, कॉस्ट्युम रिअल कॉस्ट्युम दिला, आणि तो भास साक्षात छत्रपती शिवराय तिथं असल्याचा होणारा तो भास, बरोबर आहे, का असणारं ते शिल्प माझ्याकडून निर्माण झालं, मी भाग्य. बरोबर. आता हे पहिलं शिल्प झालं, त्यानंतर दुसरं शिल्प तुमचं सिंहासनावर तयार केलं तुम्ही, मग त्याची गोष्ट नक्की काय, ते कसं तयार झालं? म्हणजे मगाशी आपल्याला बोलताना ज्या पद्धतीने सांगितलं की ते शिल्प करत असताना तो त्या श्रीमान रायगडावरचा जगदीश्वर मला पावला. जगदीश्वराने माझ्या डोळ्यासमोर तो दृष्टांत दिला की ते 2024च्या राज्याभिषेकात सामील होणारं छत्रपती शिवरायांचं सुवर्ण सिंहासनावरचं शिल्प कसं असेल. मला ते शिल्प जिवंत करायचं होतं. जे कोणी बघणार होते त्यांना साक्षात छत्रपती शिवराय त्या सिंहासनावर बसलेत, बरोबर, हा भास निर्माण करायचा होता. आजपर्यंत जी सिंहासनावरची शिल्प घडली गेली त्यापेक्षा मला वेगळं काहीतरी करायचं. जे आपण नेहमी म्युरल पाहतो भिंतीवरचं, आजपर्यंत आपण जी शिल्प बघितली त्यामध्ये छत्रपती शिवरायांना त्या गादीला चिटकवलं गेलं, पण मला जे करायचं होतं ते 32 मानाच्या सिंहासनाच्या प्रतिकृतीवर माझा राजा साक्षात विराजमान झालाय, हा भास मला निर्माण करायचा होता. सगळ्यात महत्वाचं, त्या जगदीश्वराने आणि छत्रपती शिवरायांनी मला एक आशीर्वाद असं, वरदान असं दिलं की छत्रपती शिवरायांचं अखंड हिंदुस्थानातलं पहिलं संदर्भांशी जवळ जाणारं शिल्प माझ्या हातून घडवून गेलं. त्यासाठी जो मी संदर्भ वापरला, म्हणजे आजपर्यंत छत्रपती शिवरायांची बरीचशी शिल्प निर्माण झाली, त्यामध्ये कुठल्या कलाकारांनी कोणता संदर्भ घेतलाय, कारण की ती शिल्प बघताना वेगवेगळी वाटत, म्हणजे झालेल्या वर्णनांशी कुठंतरी जवळपास असतील नसतील माहिती. कारण की आजपर्यंत सगळ्यात महत्वाचा जो सामान्य शिवशंभू भक्त आहे तो ती शिल्प बघताना छत्रपती शिवरायांची ओळख कशी पटली जायची. दाढी असती, जिरे टोप असला, छत्रपती शिवराय म्हणायचं, चला पुढे चालत. बरोबर आहे. मला तसं करायचं नव्हतं. मला पुराव्यानिशी छत्रपती शिवरायांचं शिल्प करायचं. आजपर्यंत गणपतीची मूर्ती निर्माण करण्यासाठी कोणत्याही संदर्भाची गरज लागत नाही, पण इतिहासामध्ये सगळ्यात महत्वाचे मानले जातात ते संदर्भ, पुरावे. मी छत्रपती शिवरायांची आजपर्यंत
उपलब्ध असणारी 13 चित्रांचा अभ्यास केला. त्यातलं एक शिल्प मुंबईत आहे, प्रिन्स ऑफ वेल्स, आणि बाकीची जी 12 चित्र आहेत ती जगभरात विखुरली गेलेली आहेत. त्यातलं मला सगळ्यात भावलेलं जे चित्र आहे ते लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये छत्रपती शिवरायांचं एक मूळ ब्लॅक अँड व्हाईट कलरमधलं चित्र आहे. त्या चित्राच्या सगळ्यात जवळ जाणार ते शिल्प निर्माण केलं. आता तिथं शिल्प निर्माण झालं, सिंहासनासाठी संदर्भ मी कोणते घ्यायचे, कोणता अभ्यास मला करायचा? आपण राज्याभिषेक सोहळ्याचं बऱ्याच जणांनी ते वन साइड आपण पेंटिंग बघितलं असलं, त्यामध्ये ओळखीचे खंते, व्यक्तीचे ओळखीचे 2 चेहरे त्यात दिसतात. बाकीचे कुणाला ओळखू येते नाही माहीत नाही, पण त्यातलं प्रामुख्याने त्या मंचकावर बसलेत म्हणून पुण्यश्लोक छत्रपती शिवराय आणि त्यांच्या समोर आपण सगळ्यांनी ओळखलेला तो लाल कपड्यातला इंग्रज ज्याचं नाव हेनरी ऑक्झिंग्टन. हेनरी ऑक्झिंग्टननी त्याच्या डायरीमध्ये सिंहासनाची वर्णनं केलेली आहेत, त्या राज्याभिषेक सोहळ्याची वर्णनं केली आहेत. ती आजही तुम्हाला खात्री करायची असेल तर हेनरी ऑक्झिंग्टनची डायरी हे प्रकाशित आहे. त्यात सगळे त्या राज्याभिषेक सोहळ्याचे सिंहासनांचे संदर्भ मिळतात. मी नुसतं त्या इंग्रजावरच विश्वास ठेवला नाही, कारण की मला सपोर्टिव्ह संदर्भ हवा होता. सभासद बखर असेल, शिवभारत असेल, ज्यासारख्या संदर्भ ग्रंथांमधून त्या सगळ्या सिंहासनाची निर्मिती केली. जे माझ्याकडून जगदीश्वरांनी जे कलाकृती करून घेतली ती अशी होती, ते सुवर्ण सिंहासन, त्याच्यावर गादी, लोट, छत्रपती शिवराय. मला त्या शिल्पाला जिवंतपणा द्यायचा. त्यासाठी मी खरी तलवार वापरली, खरे चांदीचे आभूषण वापरली. रिअलिस्टिक येण्यासाठी पहिल्या शिल्पात मी कॉस्ट्युम घातला होता, तिथे कॉस्ट्युम नाही घातलं, फक्त नॉर्मली त्यांचा शेला उपरणं दिलं. त्या सिंहासनाला छत्र चामर लावली. छत्र चामर हेनरी ऑक्झिंग्टनच्या डायरीत आहेत. त्यामध्ये मी अश्वपुच्छ वापरला, तुला वापरला, भाला वापरला, माही मरात्तम म्हणजे सुवर्ण मत्स्य वापरलं. ह्या प्रत्येक चिन्हांची खूप काही महत्व आहेत, त्यांचे वजन आहेत. पहिलं अश्वपुच्छ. अश्वपुच्छ म्हणजे काय? या सिंहासनाचे अधिपती या अपार अश्वदळाचे प्रमुख आहेत. अपार अश्वदळ म्हणजे संदीपजी तुम्हाला प्रश्न पडेल, अपार म्हणजे किती? 40,000 अश्वांचं अश्वदळ हे पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांचं. दुसरं होतं तुला. पुण्यातल्या लाल महालामधला एक प्रसंग आहे. छत्रपती शिवराय 16 वर्षाचे असताना लांज्यातल्या पाटलांनी केलेला तो अत्याचार जग जाहीर आहे. तिथं छत्रपती शिवरायांनी तो ताराजू बघितला नाही, तो पाटील आहे, ती आपला स्त्री आहे. छत्रपती शिवरायांनी त्या घटनेचा सारासार अभ्यास करून, विचार करून तिथे एक न्याय त्या आपला स्त्रीला दिला, त्या पाटलाचा चौरंग केला. म्हणजे छत्रपती शिवरायांची जी न्याय व्यवस्था आहे ही ताराजूच्या पारड्यासारखी समसमान. मी अजून एक चिन्ह वापरलं होतं, माही मरात्तम. माही मरात्तम म्हणजे काय? सुवर्ण माशाचं तोंड. हेनरी ऑक्झिंग्टन असं वर्णन करतो की त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये एक अजस्त्र माशाचा चेहरा तिथं होता. अजस्त्र मासाच का होता तिथं? छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं संबोधलं जातं. छत्रपती शिवराय हे अपार आरमाराचे ते प्रमुख होते. आरमार कुठं असतं? समुद्रात असतं. मासा कुठं असतो? समुद्रात असतो. म्हणजे छत्रपती शिवरायांचं नुसतंच घोडदळावर, पायदळावर नियंत्रण होतं, पण त्याचबरोबर येणाऱ्या परकीय शत्रूंपासून आपल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी भव्य आरमार सुद्धा निर्माण केली होती. म्हणून तो मासा तिथं होता. आता हे 2 शिल्प झाली, त्यानंतर तिसरं शिल्प तुमचं तयार झालं. म्हणजे दरवर्षी तुम्ही एक नवीन शिल्प घेऊन येता, रायगड जगदीश्वराकडे अर्पण करता. आता तिसरं शिल्प नक्की कुठलं झालं तयार? 16 जानेवारी हा शंभूराजांचा राज्याभिषेक दिन. त्या राज्याभिषेकाला 16 जानेवारी 2025 मी शंभूराजांचं अखंड हिंदुस्थानातलं पहिलं प्रसन्न स्वरूपातलं आणि 32 मोनाच्या सिंहासनाच्या प्रतिकृतीसह निर्माण झालेलं एक शिल्प मी श्रीमान रायगडावर घेऊन गेलो.
जी माझी पहिली कलाकृती होती बरोबर. ती ठेवण्यासाठी उचित आणि तितक्याच ताकदीची तितक्याच वजनाची मला जागा हवी होती. म्हणून ते माझ्याकडून निर्माण झालेलं शंभूराजांचं सिंहासनावरचं पहिलं शिल्प हे वडूच्या त्या शक्तिपीठावर स्वखर्चाने स्थापित केलं. माझं दुसरं शिल्प शंभूराजांची जन्मभूमी म्हणजे पुरंदर किल्ल्यावर आहे. आणि तिसरं माझं शंभूराजांचं शिल्प, जे शिल्प ज्या जागी बसलं गेलं त्या जागी बसल्यावर मला पद्मश्रीपेक्षा मोठा पुरस्कार मिळाल्याचा भास निर्माण झाला. ती जागा म्हणजे जलमंदिर पॅलेस मधील भवानी मंडपातलं मासाहेब जिजाऊंनी निर्माण केलेल्या देवघराच्या सगळ्यात जवळ श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तिथं तेच शिल्प बसवण्याची मला जागा दिली आणि मी कृतज्ञ झालो. की आता शिल्प वेगळी होत आहेत, काम चांगलं होत आहे, लोकांच्या प्रोत्साहन चांगले मिळते, तुम्हाला एक ऊर्जा मिळते चांगली, आणि हे कामं करता करता आता जवळजवळ 6 शिल्प झाली. आता 4थं शिल्प नक्की कुठलं झालं होतं आपलं? चौथं शिल्प माझ्या हातून घडलं गेलं ते शक करते छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक सोहळा, अच्छा. तो श्रीमान रायगडावर 6 जून 1674ला त्या राज्याभिषेकाचं आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी बाजारात तो क्रॉस व्ह्यू मध्ये बघायला मिळत होता. त्यातल्या काही गोष्टी मला खटकत होत्या की त्या गोष्टींची सुधारणा करून मी अखंड जगातला पहिला फ्रंट अँगल राज्याभिषेक सोहळ्याचं समूह शिल्प केलं. त्यात आणि यात काय बदल केलाय? स्वराज्य निर्मितीचं स्वप्न ज्या माझ्या मासाहेब जिजाऊंनी बघितलं, त्या माझ्या मासाहेब जिजाऊ बऱ्याचशा राज्याभिषेक सोहळ्याच्या पेंटिंग मध्ये दिसत नाहीत. श्रीमान रायगडावर जो कार्यक्रम पार पाडला गेला तो 6 जून 1674ला, त्यानंतरून बरोबर 11 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674ला मासाहेब जिजाऊंचा देहांत झाला. जी आई माझा मुलगा छत्रपती होणार हे आयुष्यभर उराशी बाळगलेलं स्वप्न, त्या क्षणासाठी त्यांनी जो मासाहेब जिजाऊंनी जे दिव्य स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण होत असताना बऱ्याच जणांनी दाखवलं नव्हतं. ते मला सगळ्यात मोठी प्रयत्न होत होते कलाकार म्हणून. दुसरा खटकणारा प्रसंग की त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये एकच युवराज दिसायचे. स्वराज्याचे युवराज 2 आहेत. एक शंभूराजे राजाराम महाराज. शंभूराजे वयाच्या 17 वर्षाचे होते राज्याभिषेकाला. राजाराम महाराज फक्त 4 वर्षाचे होते. मग जे एक दाखवले गेले ते कोण? प्रसंग होता. तिसरं, आपण सगळे छत्रपती शिवरायांची दिव्य दृष्टी मानणाऱ्यातल्या आणि जाणणाऱ्यातल्या आहोत. तर त्या दिव्य दृष्टीतून निर्माण झालेलं अखंड हिंदुस्थानाचं पहिलं अष्टप्रधान मंडळ मला तिथे दाखवायचं. त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपण एकूण 80 शिल्पांचा वापर केला. त्याची साईज एक बेसिक ठेवली गेली. 4 फूट लांब, 2 फूट उंच आणि 15 इंच डेप्थ. वजन सरासरी 100 किलो. याच्यानंतर आता नवीन काही निर्मिती चालू आहे का, की कुठलं केल्यानंतर काम परत? यानंतर मी शंभूराजांच्या आणि छत्रपती शिवरायांचं दोघांचं असणारं भावनिक नातं दाखवणारं शिल्प मी केलं. त्यासाठी मी प्रसंग घेतला होता 13 जानेवारी 1680चा. 13 जानेवारी 1680च का? मी छत्रपती शिवरायांकडं जे बघतो, शंभूराजांकडे जे बघतो, ज्या शास्म्याने बघतो, तो मला छत्रपती शिवराय जगातला एक सर्वोत्कृष्ट पिता भासतात. तर शंभूराजांकडे बघितल्यावर जगातला सर्वोत्कृष्ट पुत्र भासतात. 13 जानेवारी 1680ला त्या 2 युग प्रवर्तकांची त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची भेट जी पन्हाळ्याच्या पायथ्याला झाली होती. आजपर्यंत बरीचशी शिल्प घडली गेली. त्यामध्ये दोघांच्या नात्यातला घट्ट बंध नाही, तर दोघांच्याच विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला. एक पिता आपल्या पुत्राच्या पाठीवर हात ठेवल्यावर एक हात उपदेशाचा आहे, तर दुसरा हात तलवारीला देण्याची गरज. हा मला खटकणारा विषय होता. मी
जे शिल्प दाखवलं ते काही नाही, एकदम सिंपल साधं. त्यात मी जास्त अलंकार दिले नाहीत, तलवार दिली नाही, काहीच नाही. एकदम साधं सिंपल केलं, पण तेच शिल्प व्यक्त होणार. बरोबर. ते शिल्प श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या हातून मी ते जगाला दाखवलं आणि ते शिल्प खूप प्रसिद्ध झालं, सगळ्यांना आवडलं, सगळ्यांनी स्वीकारलं. याच्यानंतर 6वं शिल्प जे काही प्रसिद्ध आहे, त्याची निर्मिती कशी झाली त्याच्यावरती? 6वं शिल्प मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या बलिदान दिनी. बरं. आजपर्यंत सगळी शिल्प मी सातारवरून प्रदर्शित केली, पण ते शिल्प मी वडूच्या त्या शक्तिपीठावरून प्रदर्शित केलं. हं, हं. ते शिल्प श्रीमंत छत्रपती राजे यांच्या हातून मी ते जगाला दाखवलं. ते शिल्प काय होतं? आजपर्यंत मी मासाहेब जिजाऊंबरोबर फक्त बाल शिवबाज बघितले, पण मासाहेब जिजाऊंनी एक नाही तर 2 रत्न, नाण्याच्या 2 बाजू घडवल्या गेल्या होत्या. त्या झाकण्याचा प्रयत्न जो होत होता हं, हं, हं. ते पुसण्यासाठी मी शक्तिपीठ हे शिल्प निर्माण केलं. त्यामध्ये मासाहेब जिजाऊ आहेत, पुण्यश्लोक छत्रपती शिवराय आहेत आणि पहिल्या शिल्पामध्ये मी शंभूराजांच्या गुरुच्या भूमिकेत त्यांचे पिता म्हणजे छत्रपती शिवरायांना दाखवलं, तर दुसऱ्या ठिकाणी शंभूराजांच्या गुरुच्या भूमिकेत उपदेश करताना मासाहेब जिजाऊंना दाखवलं. या सर्वच्या सर्व कलाकृती यांची जी मी परीक्षा ज्याला म्हणतो ते श्रीमान रायगडाच्याच त्या पवित्र भूमीमधून त्या परीक्षा दिल्या. छत्रपती शिवरायांनी मला स्वीकारलं. आता एवढी मोठी शिल्प वेगवेगळ्या पद्धतीने साकारली. आता बरेच कसं चांगलं म्हणणारी लोकं असतात, थोडीशी कुठेतरी बोट ठेवणारी लोकं असतात. तसे काही अनुभव आले असतील. पण याला जुगारून पुढे जाण्याचं धाडस, तुमचं धैर्य किंवा इच्छाशक्ती सगळ्यांना माहिती आहे. मी सांगण्याची काही वेगळी गरज नाही. आणि शेवटी महादेव आणि संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचं आशीर्वाद किंवा ते तुमच्या पाठीशी आहे असं मी म्हणतो. आणि याच्या पुढे सगळं जात असताना काम चालू आहे, सगळं काम चांगलं चाललंय, लोकं हे करतात. पण कुठेतरी काम तुमचं आता म्हटल्याप्रमाणे अजून चाललंय, पण कुठेतरी याचं कॉफी होतं, की कोणीतरी याचा विकण्याचा प्रयत्न करतं, की कोणीतरी त्याचा दुरुपयोग करतंय, की अशी कुठेतरी खंत तुमच्या मनात वाटते. म्हणजे असं तुमच्या बोलण्यात मला जाणवतं नेहमी. तो नक्की काय प्रकार आहे तो? संदीपजी, हं. जो मी इतका भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा निर्माण केला, हं. मी जो येतो तो सामान्य कुटुंबातून येतो. बरोबर. मगाशी आपल्याला सांगितलं 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला जायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस करून मी रायगडावर गेलो होतो. ज्या राज्याभिषेकाची निर्मिती केली ते रायगडाचं बांधकाम करत असताना एक खजिना कमी पडला होता. त्याचे इंजिनियर रायगडाचं बांधकाम केलं हिरोजी इंदलकरांनी. त्या कामाला अडथळा येत होता म्हणून हिरोजी इंदलकरांनी एक स्वराज्यातली काडी गहाण ठेवून कर्ज घेतलं. तसंच मी पण माझ्या कलाकृतीत गहाण ठेवून म्हणा एक त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी कर्ज 10 लाख रुपयाचं कर्ज निर्माण केलं. ह्या कलाकृतीत करोडो शिवशंभू भक्तांनी त्याला व्ह्यूज मिळाले, लाखोंमध्ये लाईक मिळाले, लाखोंमध्ये कमेंट्स आल्या. पण संदीपजी एक खंत आहे, ह्या अखंड हिंदुस्थानात जो माझ्या हातून घडलेला राज्याभिषेक आहे तो खरेदी करणारा मला एकही व्यक्तिमत्व सापडलं नाही. ही खंत आहे. कलाकार त्या व्ह्यूजवर, त्या लाईक्सवर, कमेंट्सवर जगत नसतो. बरोबर. मग यातून एक धडा घेतला. आता पुढची कलाकृती करत असताना कर्ज काढण्याच्या ऐवजी कुठून स्पॉन्सरी मिळाली तर पुढच्या कलाकृतीची निर्मिती करू. बरोबर आहे. हा,
येणारा राज्याभिषेक माझं चौथी कलाकृती त्या श्रीमान रायगड बघणार होता. त्यासाठी माझी उलघाल चालू झाली. खूप छान संकल्पना निर्माण केली. मला छत्रपती शिवरायांचं लाईफ साईज शिल्प निर्माण करायचं होतं. त्यामध्ये मला महाराजांच्या पायातल्या जोड्यापासून ते मंदिरापर्यंत म्हणजे कॉस्ट्युम सहित, त्यांच्या शस्त्रांसहित, त्यांच्या आभूषणांसहित शिल्प निर्माण करायचं होतं. त्याचं बजेट सरासरी 20-1 लाख रुपयापर्यंत जात होतं. महाराजांचा कॉस्ट्युमच 25 ते 30 मीटरचा होता. त्याचं बजेट मी आखलं होतं 3.5 ते 4 लाख रुपये. कारण की मला त्या श्रीमान रायगडावर ते शिल्प असं भासवायचं होतं की ज्यावेळेस राज्याभिषेकानंतरून छत्रपती शिवराय राजसदरेवरून जगदीश्वराला जातील त्यावेळेस 353 वर्षानंतरून श्रीमान रायगडावर छत्रपती शिवराय असल्याचा भास निर्माण करायचा होता. त्यासाठी मी बरेचसे स्पॉन्सर शोधण्याचा प्रयत्न केला. काही सुज्ञ मंत्र्यांना भेटलो, काही आमदारांना भेटलो, काही समाजसेवी संस्थांना भेटलो. अजून काही रिप्लाय नाही. अजून रिप्लाय आलाच नाही. जी मी बघितलेलं स्वप्न होतं माझ्या राजाचं ते पूर्ण होईल का नाही होईल याची आता खात्री नाही. कारण की मी माझ्यावर ह्या कलाकृती करत असताना मी समोरच्याला चॅलेंज निर्माण करत होतो. माझे विरोधक खूप निर्माण झाले, मी शत्रू खूप निर्माण केले. त्या शत्रूंना मी भीक घातलीच नाही. 10 लाख रुपयाचं कर्ज निर्माण करून परत मी पुढची 20 लाख रुपयाची उडी मारायला तयार झालो होतो. का? त्या गादीशी असणाऱ्या निष्ठेम. पण माझ्या एक इतिहास आहे. छत्रपती शंभूराजांना पण जे कैद करवलं गेलं त्या काही गद्दारांनी त्यांच्या पाठीमध्ये वार केले, तसेच आमच्या पाठीमध्ये पण वार केले. जे धोका देणारे असतात, शंभूराजांना पण धोका जो दिला तो त्यांच्या जवळच्यांनी दिला. आणि राज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प असेल किंवा शंभू स्वरूप असेल, या शिल्पांच्या निर्मितीसाठी जो मला धोका मिळाला ते आपल्या स्वकीयांकडून मिळाला. आणि ह्या घटनेची नोंद श्रीमान रायगडावरच झालेली आहे. आणि त्याचा निकाल हा श्रीमान रायगडावरून होईल. त्या गद्दारांना उचित शिक्षा श्रीमान रायगडावरून छत्रपती शिवराय देतील. जय शिवराय, जय शंभूराय. धन्यवाद, तुम्ही आपल्या या कार्यक्रमात आला. खरं तर एक कलाकार जो सोशल मीडियावरती किंवा समोर लोकांच्या दिसतो, कुणी असू दे, की त्याच्या मागच्या वेदना काय असतात ते खरं तर खूप आहेत गोष्टी सांगणाऱ्या, पण आपण सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. पण माझं म्हणणं आहे की आम्ही सगळे प्रेक्षक किंवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या हातून नेहमी चांगल्या चांगल्या कलाकृती घडत राहतील. तुमच्या स्वप्न इच्छा नक्कीच पूर्ण होतील अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. जय शिवराय. जय शिवराय, जय शंभूराय.